नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठापासून उकडपेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। ज्वारीच्या पिठापासून उकडपेंडी म्हणजे ज्वारीच्या पिठाचा उपमा किंवा उपीट, तर आपण याला ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी म्हणतो। तर हा एक अगदी पौष्टिक असा नाश्ता होऊ शकतो सकाळसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी। तर आज आपण ही उकडपेंडी बघणार आहोत। तर चला आपण या रेसिपीकडे वळूया। ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी बनवण्यासाठी मी इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे। याला तेल थोडं जास्त लागतं त्यामुळे मी इथे 1 पळी घेतले। आता मी या तेलामध्ये शेंगदाणे परतून घेणार आहे, कारण शेंगदाण्याचा कच्चेपणा हा निघून जाईल। आता मी यामध्ये मोहरी ॲड करते व त्याचसोबत थोडं जिरं सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आपल्याला फोडणी ही चांगली बनवायची आहे, म्हणजे जेणे की पेंडीला एकदम छान असा स्वाद येईल। तर इथे मी व्यवस्थित पद्धतीने हे मोहरी, जिरं आणि शेंगदाणे असे हलवून घेते। आता मी यामध्ये कढीपत्ता ॲड करते आणि त्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये भरपूर कांदा व मिरची टाकायची। मिरची तुम्हाला तिखट कसं हवं आहे तुम्ही त्यानुसार मिरची टाकू शकतात। तर मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतल्या होत्या आणि 2 कांदे घेतले होते। तर मी हे कांदेसुद्धा आता याच्यामध्ये ॲड करून याला चांगले परतून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात। आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम लालसरसुद्धा नाही होऊ द्यायचे, कांदा हा कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची। आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे, जेणेकरून कांदा लवकर होईल नाही का। मीठ टाकल्यानंतर कांद्याचं पाणी सुटायला लागतं। आता यामध्ये 1 चम्मच मी हळद टाकणार आहे। हळद तुम्ही थोडी जास्तही टाकली तरी काही हरकत नाही, हळद तर हेल्दीच असते खायला। आता यामध्ये मी ज्वारीचं पीठ आधीच थोडं भाजून ठेवलेलं होतं, तर तुम्ही पण अशा पद्धतीने भाजून ठेवू शकतात किंवा जेव्हा तुम्हाला उकडपेंडी बनवायची तेव्हा तुम्ही त्याला भाजून घ्या। तर आता मी इथे भाजलेलं पीठ यामध्ये 1 वाटी भाजलेलं पीठ आहे, तर यामध्ये मी ॲड केलं आहे फोडणीमध्ये। आता याला आपल्याला चांगलं परतायचं आहे परत, आणि याला 1 ग्लास आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून हे व्यवस्थित पद्धतीने शिजेल। आता व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी राहणार नाही। तुम्ही बघू शकता इथे मला हे थोडंसं असं स्मूथ आवडतं नाही का, घट्ट मला एकदम मोकळा उपीठ हे आवडत नाही, त्यामुळं मी इथे थोडंसं पाणी जास्त ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे अगदी छान आपली पेंडी बनून तयार आहे। आता यावर थोडासा कोथिंबीर भुरभुरायचा आहे आपल्याला, आणि आपली ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार आहे। तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।